Namaste, this is Abhijit Jadhav, numerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेतोय आपण भाग्यांक 8च्या लोकांबद्दल. कशी असतात भाग्यांक 8ची लोक, काय असतात त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज जाणून घेणार आहोत आपण सगळ्यात धोरणी, महत्वाकांक्षी आणि दीर्घोद्योगी असलेल्या नंबर 8 बद्दल. कसा आहे नंबर 8 या सगळ्याची चर्चा आपण करतोय. नंबर 8 ज्या लोकांच्या जन्मतारखेची टोटल जर केली असता आपल्याला सगळ्यात शेवटी नंबर मिळत असेल 8, तर तो असतो भाग्यांक 8. भाग्यांक 8ची लोक कशी असतात, या भाग्यांकाला रूल करणारा ग्रह म्हणजे जो कर्मफलदाता आहे, जो प्रत्येक कर्माचं व्यवस्थापन करत असतो, प्रत्येकाला त्याच्या कर्माचं योग्य ते फळ देत असतो, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, असा असणारा शनिग्रह. मग शनिग्रह या नंबर्सला कसा बनवतो, कसा असतात ही लोक, तर पहिली गोष्ट म्हणजे ही दीर्घोद्योगी असतात, महत्वाकांक्षी असतात, धोरणी असतात. या लोकांमध्ये व्यवस्थापन कौशल्य बाय डिफॉल्ट आलेलं असतं, उपजत या लोकांना गोष्टी माहिती असतात. हे लोक भविष्याबाबतीत विचार करणारे असतात, ऐहिक बाबतीत सुद्धा विचार करणारे असतात, थोडेफार गंभीर असतात, महत्वाकांक्षा असते. या लोकांना बिझनेस ओरिएंटेड माइंडसेट असतो, मनी ओरिएंटेड हे लोक असतात. या लोकांना लेगसी क्रिएट करायची असते, छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या नसतं. आपण जे करतोय ते थोडं भव्य दिव्य असलं पाहिजे, यासाठी यांचा प्रयत्न असतो. या लोकांना शास्त्रीय संगीताची आवड असते, संगीत हे लोक आवडतात, पण थोडं गंभीर असलेलं संगीत, जिथे थोडा शास्त्रीय संगीत असेल किंवा जे संगीत इतरांना आवडणार नाही पण ह्या लोकांना आवडेल, अशा प्रकारचं संगीत या लोकांना आवडतं. स्वतःच्या कामामध्ये चिकाटी असते, एखादं काम करण्यासाठी जी पॉवर लागते, जी कन्सिस्टन्सी लागते, ती ह्या लोकांना आवडते. या लोकांना पॉवर आवडते, पॉवरचे भुकेलेले असतात. या लोकांना डॉमिनेट थोडंफार करायला आवडू शकतं किंवा लीड करायला आवडू शकतं, पण लीड हे अशा पद्धतीने योग्य पद्धतीने करतात. न्यायाच्या गोष्टी असतील, एखादी गोष्ट योग्य अयोग्य या बाबतीत खूप विचार करणारे असतात. आपल्याला जी गोष्ट पटतीये त्याचा बरोबर मोबदला ते दुसऱ्याला देत असतात, त्या पद्धतीने त्या गोष्टी करत असतात. थोडंफार यांचं मनातलं वातावरण थोडं निगेटिव्ह असतं, थोडी निराशा असते, थोडं चिंताजनक एन्व्हायरमेंट त्यांच्या आजूबाजूला असतं किंवा हे थोडं चिंतेमध्ये ग्रस्त असतात. भौतिक सुखांमध्ये रमणारे असतात, पण त्याच वेळेस पारलौकिक गोष्टींचा सुद्धा विचार करणारी ही लोक असतात. त्यांना सफलता मिळवण्यासाठी थोडे जास्त कष्ट करावे लागतात इतरांपेक्षा थोडा जास्त मेहनत या लोकांना घ्यावी लागते. पण या लोकांना जी सक्सेस मिळतं, या लोकांची जी मेहनत असते ती लेगसी क्रिएट करते. ह्या शनी अशा पद्धतीच्या गोष्टी देतो की तुम्हाला तुमच्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकणार. शनी तुम्हाला न्यायप्रधान बनवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही उत्तम गोष्टींचे परख करू शकता, अशा पद्धतीने शनी काम करतो. दीनदुबळ्यांची, गरीब लोकांची हे लोक मदत करण्यात तत्पर असतात. समाजासाठी काही चांगलं कॉज केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, या रिलेटेड या लोकांचा कल असतो. मोठे मोठे NGOज असतील, जिथे सामाजिक संस्था असतील, या लोकांबरोबर त्यांचं उठणं बसणं असतं. त्या लोकांना कशी मदत करता येईल याच्यावर त्यांचा फोकस असतो. आपल्या कामामध्ये निपुण असतात, आपल्या हाताखाली जे लोक काम करतात त्यांना सुद्धा व्यवस्थित स्किल्स आले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवर यांचा फोकस असतो. मग आता हे सगळे पॉझिटिव्ह ट्रेट झाल्यानंतर निगेटिव्ह ट्रेट काय येतो, तर त्यांची थोडी निराशाजनक ॲटमॉस्फिअर त्यांचं जे क्रिएट होतं, चिंता करण्याची सवय, थोडं मूड डिसहार्टन होतात त्यांचे, कधी कधी मूड स्विंग्स होतात, कारण सफलता लवकर मिळत नाही. सफलतेसाठी खूप काम करावं लागतं, खूप कष्ट करावं लागतं. आणि जर ही सफलता मिळवायची असेल तर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये बरेच स्ट्रगल पास करावे लागतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एकाला जर 2 दिवस लागत असतील तर तीच गोष्ट त्यांना मिळायला हे 8 दिवस लागतील. त्यामुळं तो एक फ्रस्ट्रेशन पिरियड यांच्याकडे जास्त येतो. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी कंट्रोल केलं पाहिजे, माइंड रिलेटेड ॲक्टिव्हिटीजवर फोकस करून ठेवला पाहिजे. जर आपण यांची वेल्थ बघण्याचा प्रयत्न केला तर वेल्थमध्ये हे लोक एकदा त्यांना मिळायला सुरुवात झाली की त्यांच्याकडे प्रचंड पैसा येतो. पण पैसा जर त्यांच्याकडे त्यांचं स्ट्रगल फेज असेल किंवा काही असेल तर तिथे थोडीफार त्यांना त्रास होऊ शकतो, थोडाफार त्यांच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात. पण एकदा जर त्यांना कळालं की त्यांचं सक्सेस कुठं आहे, त्यांनी त्यांच्या लाईन्स बरोबर चूज केल्या, तर त्यांना सक्सेस मिळण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. हे लोक चांगले लॉयर्स होऊ शकतात, इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकतात, ॲडमिनिस्ट्रेटर्स होऊ शकतात, जज होऊ शकतात, पॉलिटिकल पार्टीजमध्ये हे चांगलं काम करू शकतात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये पेट्रोकेमिकल्स असतील, केमिकल्स असतील, अशा ठिकाणी हे लोक काम करू शकतात. त्यामुळे हे जर ऑप्शन्स त्यांनी निवडले तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने हेल्प होते की बाबा लाईफमध्ये कसं पुढे जायचं आहे. हेल्थ बाबतीत विचार केला तर आपण जसं बघितलं की मेंटल डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात,
त्यामुळे मेंटल ॲक्टिव्हिटीज जे असतात, जे मेंटल हॅपीनेस देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्यावर त्यांनी फोकस केला पाहिजे. त्यांनी स्वतःचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपण त्यांचे लकी कलर्स बघायचे झाले तर लाईट येलो कलर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो, लाईट ब्ल्यू कलर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो. ब्लॅक कलर या लोकांनी कॉन्स्टंटली अवॉइड केला पाहिजे. पण जर तुमचं प्रोफेशन आहे जिथे तुम्हाला ब्लॅक कलर यूज करावा लागतो, जसे लॉयर्स असतील, जज असेल, त्यावेळेस त्यांनी लाईट कलरचा रुमाल किंवा काय अशा पद्धतीने त्यांच्याजवळ ठेवू शकतात. या लोकांनी लाईट ब्ल्यू कलर, व्हाईट कलरचा जेवढा जास्त उपयोग करता येईल तेवढा त्यांनी करावा. नंबर 3, 5चा यांनी खूप जास्तीत जास्त उपयोग करावा. ते त्यांच्यासाठी लकी डेट ठरतात, लकी नंबर्स ठरतात. 3, 4, 5च्या सिरीजमधल्या ह्या गोष्टी त्यांना लकी ठरतात, त्याचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. वेन्सडे आणि फ्रायडे त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतात. थर्सडे त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो. या डेचा त्यांनी इम्पॉर्टंट मीटिंगसाठी उपयोग केला पाहिजे, इम्पॉर्टंट टास्कसाठी त्यांनी उपयोग केला पाहिजे. त्यांच्या लाईफमध्ये त्यांना ग्रो करायचं आहे, पुढे जायचं आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी त्यांच्या पैशांचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे, पैशांचं मॅनेजमेंट व्यवस्थित करून ठेवलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सिक्युअर केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना एक सेन्स ऑफ सिक्युरिटी कायम येत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारे डिसऑनेस्टी करून पैसा कमावू नये, कारण की त्यांनी जर डिसऑनेस्टीनी विदाऊट लोकांना फसवून अशा प्रकारे जर त्यांनी पैसे कमावले तर त्यांना थोडाफार त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये त्यांनी डिग्निटी, लॉयल्टी, ऑनेस्टी ठेवूनच काम केले पाहिजे, तर त्यांच्यासाठी जास्त चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. या लोकांनी मारुतीची उपासना करणं, शनी मंत्राचा जप करणं, शनी चालीसा वाचणं, शनी स्तोत्र म्हणणं हे त्यांच्यासाठी खूप लकी ठरतं. त्यांनी हे नक्की करावं. ह्याने लोकांनी त्यांच्या इन्कममधला काही दानधर्म केल्याने सुद्धा त्यांना खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. भगवान भोलेनाथांची उपासना सुद्धा या लोकांना उपयोगी ठरते. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग त्यांनी केला पाहिजे त्यांच्या लाईफला बेटर करण्यासाठी. जर हे लोक असं करत असतील तर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. ही सगळी इन्फॉर्मेशन झाली. नंबर 8 बद्दल एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.